कल्पना करा, एका अब्जापेक्षा जास्त लोकांची अत्यंत खाजगी माहिती गोळा केली जातीये. बापरे, एवढा मोठा डेटा. हो ना, म्हणजे कोणाचं घर कुठे आहे किंवा कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, हे सगळं. अगदीच खाजगी आणि संवेदनशील माहिती आहे ही. नक्कीच. आणि साहजिकच आपल्याला असा विचार येतो की एवढी मोठी आणि संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी देशात काही गुप्त सर्व्हर्स असतील किंवा अत्याधुनिक काय म्हणतो आपण फायरवॉल्स असतील. हो, किंवा एखादी भली मोठी सायबर सिक्युरिटी टीमची फौज तिथे तैनात असेल असाच विचार येतो. अगदी तेच. पण आजच्या या सखोल विश्लेषणासाठी आपण जी कागदपत्र आणि मार्गदर्शक सूचना वाचल्यात ना, त्या वाचल्यावर एक धक्कादायक वास्तव समोर येतं. हो, कारण या अब्जावधी डेटाची खरी सुरक्षा कुठल्याही मोठ्या सर्व्हर रूममध्ये नाहीये. मग ती कुठे आहे? ती एका साध्या मोबाईल ॲपच्या अत्यंत कडक आणि वरवर विचित्र वाटणाऱ्या नियमांमध्ये दडलेली आहे. अरेच्छा, म्हणजे आपण आज व्याज पडद्यामागच्या यंत्रणेचा वेध घेणार आहोत तर. हो, आणि या विश्लेषणासाठी आपण जो आधार घेतला आहे तो अतिशय अधिकृत दस्तऐवज आहे. अगदी बरोबर. कागदी जनगणनेकडून पूर्णपणे डिजिटल प्रणालीकडे होणारा हा जो प्रचंड मोठा प्रवास आहे तो केवळ तंत्रज्ञानाचा बदल नाहीये बरं का. म्हणजे आत अजून काय वेगळं आहे? ही एक संपूर्णपणे नवीन विचार प्रणाली आहे जिथे माहिती गोळा करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल हेच देशाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे सुरक्षा कवच बनते. खरंच या सुरक्षा कवचाची उभारणी कशी होते हे समजून घेणं खूप रंजक आहे. नक्कीच. कारण या दस्तऐवजात सांगितलेला पहिलाच नियम आपल्या रोजच्या मोबाईल वापरण्याच्या सवयींना थेट आव्हान देतो. हो, आणि या मोहिमेची सुरुवात होते ती एका डिजिटल प्रवेशद्वारातून, म्हणजेच ॲप इन्स्टॉलेशनपासून. अगदी बरोबर. मार्गदर्शक सूचना स्पष्टपणे सांगतात की HLO ॲप केवळ आणि केवळ अधिकृत गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरूनच डाउनलोड करणे सक्तीचे आहे. याला पर्याय नाहीये. नाही, अजिबात नाही. पॅरलल स्पेस किंवा ड्युअल ॲप्स आणि APK फाईल्स वापरण्यास सक्त मनाई आहे. हो, हे नियम खूपच कडक आहेत. आता इथे मला एक विचार मनात येतो की आजकाल आपण ॲप्सच्या बाबतीत खूप शॉर्टकट्स घेतो. हो, घेतोच ना. एखादं ॲप प्ले स्टोअरवर नाही सापडलं तर आपण थेट गुगलवरून APK फाईल डाउनलोड करतो किंवा मोबाईलमध्ये 2 अकाउंट्स चालवण्यासाठी आपण ड्युअल ॲप्स सहज वापरतो. हो, हे खूप सामान्य झालंय आता. मग जनगणनेच्या बाबतीत ही एवढी कडक सक्ती का? हे बघा, यामागील तांत्रिक धोका आणि त्याची व्याप्ती समजून घेणं खूप आवश्यक आहे. बरं. आपण जेव्हा रोजच्या जीवनात APK फाईल्स किंवा ड्युअल ॲप्स वापरतो ना, तेव्हा आपण नकळतपणे मोबाईलच्या मूळ ऑपरेटिंग सिस्टीमने आखून दिलेल्या सुरक्षा नियमांना बगल देत असतो. म्हणजे सिक्युरिटी बायपास करतो आपण. अगदी. जनगणनेच्या ॲपमध्ये जर असे शॉर्टकट्स वापरले तर ते ॲप केंद्रीय सर्व्हरशी सुरक्षितरित्या सिंक होऊ शकणार नाही. अरे बापरे. पण यापेक्षाही मोठा मुद्दा आहे तो एक व्यक्ती आणि एक उपकरण या तत्वाचा. म्हणजे वन युजर वन डिव्हाइस. हो. या मोहिमेत CMMS नावाचे एक मुख्य पोर्टल आहे. CMMS म्हणजेच सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टम. अगदी बरोबर. या पोर्टलवरून जेव्हा चार्ज अधिकारी एखाद्या कर्मचाऱ्याला गट वाटप करतात. गट वाटप म्हणजे विशिष्ट घरांचा किंवा भागाचा डेटा गोळा करण्याचं काम. हो, तेच. तेव्हा केवळ एक युजर ID तयार होत नाही तर त्या कर्मचाऱ्याच्या विशिष्ट मोबाईलची म्हणजेच त्याच्या हार्डवेअरची त्या सिस्टीममध्ये नोंद केली जाते. म्हणजे इथे फक्त पासवर्ड महत्वाचा नाहीये तर? अजिबात नाही. हे ऐकताना मला हे एका बँकेच्या लॉकरसारखं वाटत आहे. ते कसं काय? म्हणजे बँकेचा लॉकर उघडण्यासाठी जशा 2 चाव्या लागतात ना, एक चावी ग्राहकाकडे असते आणि दुसरी बँक मॅनेजरकडे. हो, बरोबर. दोन्ही चाव्या एकाच वेळी लावल्याशिवाय लॉकर उघडत नाही. तसंच इथे युजर ID आणि पासवर्ड ही पहिली चावी आहे आणि प्रत्यक्ष तोच नोंदणीकृत मोबाईल फोन ही दुसरी चावी आहे. क्या बात आहे. बरोबर ना? अगदी परफेक्ट. हे साम्य या प्रक्रियेचे अचूक वर्णन करते. हा एक प्रकारचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा एकत्रित लॉक आहे. म्हणजे एखादा बायोमेट्रिक लॉक सारखं काम करत आहे. हो ना. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने आपला युजर ID आणि पासवर्ड दुसऱ्या कोणाला तरी दिला आणि त्या व्यक्तीने दुसऱ्या कुठल्या तरी मोबाईलवरून किंवा ड्युअल ॲप वापरून सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तर काय होईल? तर केंद्रीय सर्व्हर त्वरित ओळखतो की उपकरणाचा IP किंवा IMEI क्रमांक जुळत नाहीये. अरे वा. आणि प्रवेश तिथेच नाकारला जातो. तर अगदी तिथेच ब्लॉक होतो. या एका कडक नियमामुळे देशभरातून एकाच वेळी वेगवेगळ्या अनधिकृत ठिकाणांहून चुकीचा डेटा येण्याची किंवा बोगस नोंदी होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येते.
म्हणजेच अधिकृत व्यक्तीच अधिकृत उपकरणावरून माहिती पाठवत आहे याची 100% खात्री यातून मिळते. नक्कीच. आता हा डिजिटल लॉकर तयार झाला हे आपल्याला समजलं. पण तो लॉकर घेऊन जेव्हा कर्मचारी एका दुर्गम किंवा धुळीने भरलेल्या गावात जातो, जिथे इंटरनेटचा पत्ता नसतो. हो ना, तिथेच तर खरी कसोटी सुरू होते. मला सुरुवातीला वाटलं होतं की मैदानात गेल्यावर कर्मचारी थेट ॲप उघडेल आणि शेकडो घरांची माहिती भराभर प्रविष्ट करत सुटेल. नाही, तसं नाहीये. हो, मलाही या मॅन्युअलमध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वीच एक मोठा अडथळा किंवा चेकपोस्ट दिसला. हो, तो स्थानाचा नियम. अगदी तेच. ॲप स्क्रीनवर दिसणारे स्थानासंबंधीचे तपशील आणि कर्मचाऱ्याला मिळालेल्या कागदी नियुक्तीपत्रावरील तपशील अक्षरशः तंतोतंत जुळणे अनिवार्य आहे. हो, दोन्हीकडची माहिती सेम असलीच पाहिजे. आणि जर ते जुळले तरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. बरोबर. पण यानंतर जो नियम येतो ना, तो मला या संपूर्ण मोहिमेचा सर्वात कळीचा आणि वेळखाऊ वाटणारा नियम वाटतो. तुम्ही डेटा सिंकच्या चक्राबद्दल बोलता बा? हो, तेच. दस्तऐवजातील सूचनांनुसार कर्मचाऱ्याला प्रत्येक 5-6 गावांनंतर किंवा 5-6 घरांनंतर डेटा सिंक करणे सक्तीचे आहे. याला वेळखाऊ म्हणण्यापेक्षा या चक्राकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. कसं काय? ती एक प्रकारची डेटा विमा पॉलिसी आहे असं समजून घ्या. डेटा इन्शुरन्स. पण प्रक्रिया बघा ना किती लांबलचक आहे. हो, पण ती गरजेची आहे. मी सांगतो ऐकणाऱ्यांना. या सिंक प्रक्रियेचे 4 अतिशय स्पष्ट टप्पे दिले आहेत. सांगा ना. पहिले 5-6 घरांची माहिती ॲपमध्ये प्रविष्ट करणे. दुसरे, सिंक बटणावर क्लिक करणे जेणेकरून माहिती ऑफलाईन साठवणुकीतून केंद्रीय सर्व्हरवर अपलोड होईल. बरोबर. तिसरे, डेटा अचूक असल्याची पुष्टी करण्यासाठी एका चेकबॉक्सवर टिक करणे. आणि शेवटचं? आणि चौथे, मोबाईलच्या रिक्त स्क्रीनवर प्रत्यक्ष डिजिटल स्वाक्षरी करून जतन बटणावर क्लिक करणे. अगदी योग्य. आता हे ऐकायला खूप शिस्तबद्ध वाटतं, पण प्रत्यक्ष विचार केला तर एखाद्या कर्मचाऱ्याला शेकडो घरांची माहिती गोळा करायची असते ना. हो, दिवसभर काम करावं लागतं. मग प्रत्येक 5 घरानंतर थांबून सिंक करणे, टिक करणे, स्वतःची स्वाक्षरी करणे हे खूप वेळखाऊ आणि वैताग आणणारं वाटत नाही का? वाटू शकतं. त्यांनी जर दिवसाच्या शेवटी किंवा संध्याकाळी निवांत बसून एकदाच सगळ्या डेटा सिंक केला तर काय बिघडेल? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरात या मोहिमेचे यश लपलेलं आहे. म्हणजे यामागे काही विशेष कारण आहे तर? नक्कीच. आपण भारताच्या भौगोलिक आणि भौतिक वास्तवाचा विचार करूया. बरं. हे कर्मचारी ऊन, पाऊस आणि धुळीचे रस्ते तुडवत फिरत असतात. हो, हे तर आहेच. अनेक ग्रामीण भागात किंवा डोंगराळ ठिकाणी इंटरनेट नेटवर्क कधी असते तर कधी अचानक गायब होते. अगदी बरोबर. नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम असतो. आता अशा आव्हानात्मक परिस्थितीत समजा एखाद्या कर्मचाऱ्याने दिवसभरात 100 घरांची माहिती ॲपमध्ये भरली, पण सिंक केली नाही. सिंक केली नाही. आणि संध्याकाळी अचानक त्याचा मोबाईल पाण्यात पडला किंवा बिघडला किंवा हरवला तर काय होईल? अरे बापरे. म्हणजे त्या 100 कुटुंबांची संपूर्ण माहिती जी गोळा करण्यासाठी दिवसभर मेहनत घेतली होती ती एका क्षणात नष्ट होईल. बरोबर. आणि हीच ती आपत्कालीन परिस्थिती आहे जी टाळण्यासाठी तो 5-6 घरांचा नियम बनवला आहे. आता मला याचा अर्थ समजतोय. या नियमामुळे मानवी किंवा भौतिक चुकीचा स्फोट, ज्याला आपण ब्लास्ट रेडियस ऑफ एन एरर म्हणतो, तो अत्यंत मर्यादित होतो. म्हणजे नुकसान कमी होतं. हो. जर काही अपघात झालाच तर जास्तीत जास्त 5 किंवा 6 घरांचा डेटाच धोक्यात येईल. हे मात्र खूप हुशारीचं काम आहे. कारण 5 घरे पुन्हा जाऊन विचारणे सोपे आहे, पण 100 घरे पुन्हा फिरणे अशक्यप्राय आहे. अगदी तेच. हे छोटे चक्र डेटा गमावण्याची शक्यता शून्यावर आणते. याला आपण डेटाचे मायक्रो क्वारंटाईन म्हणू शकतो. मायक्रो क्वारंटाईन, क्या बात है. आणि तुम्ही जो स्वाक्षरीचा मुद्दा मांडलात ना, तो निव्वळ औपचारिक नाहीये. मग त्याच्यामागे काय उद्देश आहे? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या हाताने डिजिटल स्वाक्षरी करते तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एका जबाबदारीशी जोडली जाते. एक उत्तरदायित्व येतं. हो, ही अकाउंटेबिलिटीची हमी आहे. तो कर्मचारी केवळ डेटा एंट्री करत नसून तो भारताच्या अधिकृत दस्तऐवजाला प्रमाणित करत आहे. खरंच खूपच सखोल विचार केला या प्रक्रियेत. ऐकणाऱ्यांना कदाचित हा प्रश्न पडू शकतो की आपण या तांत्रिक प्रक्रियेची एवढी सविस्तर चर्चा का करत आहोत? हो, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर याचं कारण असं की ही तीच सुरक्षा यंत्रणा आहे जी उद्या आपली वैयक्तिक माहिती, आपल्या कुटुंबाचा तपशील चुकीच्या हातात जाण्यापासून रोखणार आहे. हो, किंवा कोणत्याही तांत्रिक चुकीमुळे नष्ट होण्यापासून सुद्धा रोखणार आहे.
अगदी बरोबर. वेळ वाचवण्यापेक्षा माहितीची सुरक्षा आणि अचूकता याला इथे सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हेच तर या मोहिमेचं वैशिष्ट्य आहे. आता आपण माहिती सुरक्षितपणे सर्व्हरवर कशी पोहोचते ते पाहिलं. पण जेव्हा हा मोबाईल प्रत्यक्ष कर्मचाऱ्याच्या हातात असतो तेव्हा अभौतिक आणि डिजिटल अशा दोन्ही पातळ्यांवर कोणते धोके असू शकतात? बरेच धोके असू शकतात. कारण या मार्गदर्शक सूचना काय करू नये याची एक अत्यंत कडक यादी देतात, ज्याला ॲब्सोल्यूट डोंट्स म्हटले. हो, आणि ह्या यादीकडे लक्ष दिल्यास समजते की सायबर सुरक्षेचा सर्वात मोठा शत्रू हा नेहमी एखादा हॅकर नसतो, मग कोण असतो? तर तो आपला मानवी निष्काळजीपणा असतो. खरंय, डिजिटल सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मूलभूत नियम दिलाय तो म्हणजे ॲपचा डिफॉल्ट पासवर्ड त्वरित बदलणे. आणि युजर आयडी किंवा नवीन पासवर्ड कोणाशीही शेअर न करणे. हो, आणि HLO ॲप उघडण्यासाठी तयार केलेला 4 अंकी पिनसुद्धा कोणाला सांगायचा नाहीये. ही तर झाली डिजिटल सुरक्षा. पण भौतिक सुरक्षेच्या बाबतीत काय? त्यात असं स्पष्ट सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल अनधिकृत व्यक्ती किंवा कुटुंबातील लहान मुलांच्या हाती खेळायला देऊ नये. हे खूप महत्वाचं आहे, कारण मुलं नकळत काहीही डिलीट करू शकतात. पण या सगळ्या सूचनांमध्ये मला एक नियम असा दिसला जो सर्वात कडक आहे. कोणता नियम? आणि तो नियम आपल्या रोजच्या मोबाईल वापराच्या सवयीच्या अगदी विरुद्ध आहे. हां. तो नियम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ॲप अनइन्स्टॉल करू नये. हा नियम खरोखरच सर्वात महत्वाचा आहे. पण आपल्याला तर सवय असते की एखादा ॲप हँग झालं किंवा स्क्रीन अडकली किंवा ॲप स्लो चालत असेल की आपण सर्वात आधी काय करतो? आपण ते ॲप अनइन्स्टॉल करतो आणि पुन्हा इन्स्टॉल करतो. अगदी तेच. आपल्याला वाटते की याने मेमरी क्लिअर होईल आणि सगळं सुरळीत चालेल. हो, हा सगळ्यांचा आवडता उपाय आहे. मग जनगणनेच्या ॲपला हा साधा उपाय का लागू होत नाही? अनइन्स्टॉल करण्यावर अशी लाल अक्षरातील बंदी का आहे? हे बघा, आपण रोजच्या आयुष्यात जे करतो ते इथे अत्यंत घातक ठरू शकते. कसं काय? कारण इथे आपण कॅश डेटा किंवा मोबाईलच्या स्थानिक मेमरीमध्ये म्हणजे लोकल स्टोरेजमध्ये साठवलेल्या माहितीबद्दल बोलत आहोत. आहा. जेव्हा आपण गावोगावी जाऊन माहिती भरतो आणि इंटरनेट नसल्यामुळे ती सिंक होऊ शकत नाही ना, हो, मगाशी आपण बोललो तसं. तेव्हा ती माहिती त्या ॲपच्या स्थानिक मेमरीमध्ये सुरक्षित राहते. ओके. जर कर्मचाऱ्याने अज्ञानाने किंवा ॲप हँग झाले म्हणून ते अनइन्स्टॉल केले तर काय होते? काय होते? ॲपसोबतच तो स्थानिक मेमरीमध्ये असलेला सेव्ह न झालेला किंवा अनसिंक्ड संपूर्ण डेटा कायमचा नष्ट होतो. अरे बापरे. आणि तो पुन्हा रिकव्हर करण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नसतो. म्हणजे ॲप हे केवळ एक साधन नाहीये, तर ते स्वतःच एक डेटा कंटेनर आहे. अगदी बरोबर. जर तुम्ही कंटेनरच फोडलात तर आतली सामग्री कायमची वाहून जाणार. खूप छान उदाहरण दिलं. याशिवाय याचा आणखी एक तांत्रिक फटका बसतो. तो कोणता? आपण मगाशी CMMS पोर्टल आणि एक व्यक्ती आणि एक उपकरण या तत्वाबद्दल बोललो होतो ना. हो, बोललो होतो. जेव्हा ॲप अनइन्स्टॉल केलं जाते तेव्हा उपकरणाचा आणि केंद्रीय प्रणालीचा तो सुरक्षित दुवा, ज्याला आपण सिक्युअर सेशन टोकन म्हणतो, हो. तो तुटतो. अच्छा, म्हणजे कनेक्शनच ब्रेक होतं. हो, डेटाची अखंडता खंडित होते. त्यामुळे ॲप हँग झाले तरी चालेल, पण ते डिव्हाइसवर टिकून राहणे आणि युजरशी जोडलेले राहणे हे कोणतेही तांत्रिक दुरुस्तीपेक्षा जास्त महत्वाचे आहे. आता इथून पुढे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? जर ॲप अनइन्स्टॉल करायचे नाहीत, स्वतःहून कोणतेही तांत्रिक प्रयोग करायचे नाहीत, आणि समजा प्रत्यक्ष मैदानात काम करताना परिस्थिती हाताबाहेर गेली, मोबाईल खरोखरच चोरीला गेला, कुठेतरी हरवला किंवा त्यात गंभीर तांत्रिक बिघाड होऊन स्क्रीनच बंद पडली, तर त्या कर्मचाऱ्याने करायचे काय? हो, हा प्रश्न स्वाभाविक आहे. तो तर तिथे पूर्णपणे अडकून पडेल ना. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी या दस्तऐवजात केवळ सूचना नाहीत, तर एका लष्करी मोहिमेसारखी एस्केलेशन मॅट्रिक्स दिली आहे. एस्केलेशन मॅट्रिक्स? हो, म्हणजेच समस्यांची आणि त्यांच्या निवारणाची एक साखळी दिली आहे. यामध्ये स्वतःहून उपाय शोधणे, ज्याला आपण डू इट युअरसेल्फ म्हणतो, त्याला पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे. हो, मी ती यादी अत्यंत बारकाईने वाचली. त्यात प्रामुख्याने 4 गंभीर समस्या सांगितल्या आहेत. कोणत्या आहेत त्या? पहिली, ॲपमध्ये सुरुवातीलाच उपकरण नोंदणीस अडथळा येणे. बरोबर. दुसरी, नियुक्तीपत्र आणि ॲपवरील स्थानाच्या तपशिलांमध्ये विसंगती आढळणे. तिसरी, उपकरणाची चोरी होणे किंवा ते हरवणे. आणि चौथी समस्या म्हणजे मोबाईलमध्ये काही गंभीर तांत्रिक बिघाड होणे. आता या 4ही समस्यांसाठी एकच उपाय अत्यंत ठळक अक्षरात दिला आहे. तो म्हणजे चार्ज अधिकाऱ्याला संपर्क करणे. अगदी तेच. स्वतः उपाय शोधू नका.
त्वरित चार्ज अधिकारी यांच्याशी संपर्क साधा असा स्पष्ट निर्देश आहे. हो, इथे मला एक महत्वाचा मुद्दा जाणवतो. तंत्रज्ञानाच्या जगात जिथे आपण नेहमी स्वतः ट्रबल शूट करायला शिकतो ना, हो, YouTube बघून आपण सगळेच ट्रबल शूट करतो. हो ना, हो ना. तिथे जनगणनेसारख्या प्रचंड मोठ्या आणि संवेदनशील प्रक्रियेत ट्रबल शूट करणे आणि डेटाशी छेडछाड करणे यात काहीच फरक मानला जात नाही. हां, या संपूर्ण दस्तऐवजातील सर्वात महत्वाचा आणि गाभा असलेला विचार आहे बरं का. कसं काय? चार्ज अधिकाऱ्याची भूमिका इथे केवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याची किंवा प्रशासकाची नाहीये. मग ते कोण आहेत? ते या डेटा सुरक्षेचे खरे गेटकीपर्स आहेत. अच्छा. आपण मगाशी तुम्ही दिलेल्या चोरीला गेलेल्या मोबाईलचंच उदाहरण घेऊया. हो, घेऊया. जेव्हा कर्मचारी चार्ज अधिकाऱ्याला मोबाईल चोरीला गेल्याचे कळवतो, तेव्हा चार्ज अधिकारी नुसता नवीन मोबाईल विकत घेण्यास सांगत नाही. मग ते काय करतात? ते त्वरित CMMS पोर्टलवर लॉग इन करतात आणि त्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक सिस्टीममधून डिकपल करतात. डिकपल करतात म्हणजेच तो क्रमांक सिस्टीममधून खंडित करतात. अगदी बरोबर. बापरे, म्हणजे जो मोबाईल चोरीला गेला आहे तो केंद्रीय सर्व्हरच्या दृष्टीने त्याच क्षणी मृत घोषित केला जातो. अगदी बरोबर. तो डेड होतो. आणि याचा परिणाम असा होतो की ज्या व्यक्तीने तो मोबाईल चोरलाय त्याच्या हातात तो मोबाईल केवळ प्लास्टिक आणि काचेचा एक निरुपयोगी तुकडा बनून राहतो. म्हणजे चोरलेल्या माणसाला त्याचा काहीच उपयोग नाही. अजिबात नाही. तो त्या मोबाईलवरून जनगणनेच्या सिस्टीममध्ये प्रवेश करू शकत नाही आणि जुनी माहिती केंद्रीय सर्व्हरवरून परत मिळवूही शकत नाही. क्या बात आहे. नागरिकांचा डेटा अत्यंत सुरक्षित राहतो. यानंतर केवळ चार्ज अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीनेच दुसऱ्या नवीन उपकरणाची नोंदणी पोर्टलवर केली जाते. आणि मगच तो कर्मचारी पुन्हा काम सुरू करू शकतो. अगदी. या केंद्रीकृत नियंत्रणामुळे या पूर्ण व्यवस्थेत कोणतेही पळवाट उरत नाही. हे सगळं ऐकल्यावर खरोखरच थक्क व्हायला होतं. हजारो मैल दूर बसलेला एखादा चार्ज अधिकारी एका क्लिकवर एका मोबाईलचं अस्तित्व सिस्टममधून पुसून टाकू शकतो. हो, तंत्रज्ञानाची ही ताकद आहे. आणि तेही केवळ नागरिकांच्या माहितीची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी. एका अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशाची माहिती गोळा करताना पडद्यामागे किती सूक्ष्म आणि काटेकोर विचार केलेला असतो याची ही केवळ एक झलक आहे. नक्कीच, आणि हे खूप आश्वासक आहे. तर आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण डिजिटल तिजोरीची अंतिम नियमावली म्हणजेच ही मास्टर रूल्स चेकलिस्ट पुन्हा एकदा थोडक्यात डोळ्यांखालून घालूया. हो, जेणेकरून या संपूर्ण प्रक्रियेचा साचा सगळ्यांच्या लक्षात राहील. अगदी. या 5 सूत्रांमध्ये या मोहिमेचं यश सामावलेलं आहे. सांगा पाहू. 1. सुरक्षेचा पाया. केवळ अधिकृत प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरूनच HLO ॲप डाउनलोड करा. APK किंवा ड्युअल ॲप्सना पूर्णपणे नकार. बरोबर. 2. डिजिटल लॉक. लॉग इन एकाच नोंदणीकृत उपकरणावर आणि एकाच अधिकृत युजर आयडीने करा. 3. डेटा विमा. 5-6 घरांची माहिती भरल्यानंतर न चुकता डेटा सिंक करा, अचूकतेची पुष्टी करा आणि डिजिटल स्वाक्षरी करून तो जतन करा. हे तर आपण सविस्तर पाहिलं. 4. गोपनीयता. पासवर्ड आणि पिन गुप्त ठेवा आणि अनधिकृत व्यक्तींच्या हाती उपकरण देऊ नका. आणि 5वा नियम. आणि 5. लष्करी शिस्त. चार्ज अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतंही तांत्रिक पाऊल उचलू नका, स्वतः ट्रबलशूट करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत ॲप अनइन्स्टॉल करू नका. ही नियमावली ऐकल्यावर ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ही केवळ काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बनवलेली कंटाळवाणी तांत्रिक नियमावली नाहीये. अजिबात नाही. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची आपल्या सर्वांच्या कुटुंबांची माहिती एकाच छत्राखाली अत्यंत सुरक्षितपणे कशी संकलित केली जाते याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. अगदी खरंय. जेव्हा आपण म्हणतो की डेटा इज द न्यू ऑइल, तेव्हा त्या डेटाच्या शुद्धतेची काळजी कशी घेतली जाते हे यातून स्पष्ट दिसतं. हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, क्लाउड सर्व्हर्स कितीही मोठे झाले, तरी त्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मानवी हातांची शिस्तच त्या व्यवस्थेची खरी ताकद असते.